मला बी माहिती अशा ऐन टायमालाच असे काहीतरी विषय होतात, नेमका खडूच राहिलेला आहे. बघ बरं तिथं. हाय 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 कोळसा भेटलेला आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज जवळपास 9:30 वाजलेले आहेत आणि आजचा ब्लॉग आत्ता चालू करतोय. त्याचं पण नियोजन असं झालं की अचानक एक ब्राईड वेलकमचं काम होतं, माझ्या का लक्षातच नाही, लांब काम आहे. म्हणलं जाता जाता थोडाफार काहीतरी कंटेंट होईल. जवळपास 20-25-30 किलोमीटर आहे वडगाव शिंदेला आहे मे बी. आता तिथं जाता जाता काय काय होतं आहे अजून तर काय पोरं जेवली नाहीत म्हणून थोडंफार इथं थांबलेलो. आता इथून जातो आणि पुढं काय काय होतं आहे, काम कसं होतं आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. इथनं काय घ्यायचं पण आता 9:30 वाजलेत, यायला 1-2 वाजणार आहेत, पोरं जेवली नाही म्हणून इथनं काहीतरी नियोजन करावं लागेल. काय नाही, मला बी माहिती पण आता काय. Few moments later. वडापाववर जिंदगी चालू आहे. मॅकडोनल्डचा बर्गर बघता, रात्रीची वडापाव पण बघा. खास करून त्यांच्यासाठी कमेंटमेंट देतात ब्लॉगला मागं. जस्ट आत्ता आलेलो 1 तासाभरात. आता इथं फायनल द्यायचं आहे 20 मिनिटात, म्हणजे 11:30ला फायनल द्यायचं होतं. पण बघू आता किती वेळ लागतोय किती नाही. काम झालं की तुम्हाला नक्कीच दाखवून, तोपर्यंत कॅमेरा करतो बंद. काम बघून झाल्यावर कमेंट नक्की करून सांगा कसं होतंय कसं नाही, आणि पुढं काय नियोजन लागतंय ते पण दाखवतो. तो हे उठ काढते सगळं, चल. अशा ऐन टायमालाच असे काहीतरी विषय होतात. आता इथं होती डिझाईन, एक जरा कॉम्प्लिमेंट डिझाईन होती, पण नेमका खडूच राहिलेला आहे. आणि आता बिना खडूचं तर काम होऊच शकत नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा. आता इथं खडू कुठं भेटन आणि भेटूच शकत नाही. आता बघू कसं तरी कोळसा बिळसा कसं नियोजन लागतंय का काय. असंच वांदच होतं दरवेळेस, म्हणजे नाही का, कुठलं काम अर्जंट असलं, कुठं काय गाडीच बंद पडणार आणि कुठं काय उशीरच होणार. बघू आता ह्यांना इथं बघू कोण आहे तिथं, ह्यांना मागतो. नाही असं आपल्याला आखण्यासारखं काहीतरी खायला पाहिजे नव्हतं. आता इथं गावात पण कुठं काय भेटायचं नाही. बघा बाबा, भेटलं तर आता नशीब, नाही भेटलं तर मग हाय आता कांडाचा विषय, लय मोठा विषय. आधीच यायला उशीर झालेला आहे. कुठं चुल रे? चूल बघ आता इथं, बघ बरं तिथं. हाय 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 कोळसा भेटलेला आहे. बघ माझं डोकं नियोजन पद्धतशीर असतं रे सगळं. घे 4-5 घेऊन टाक आता सगळे बाबा. दोरा नसन आता, नाही ना दोरा गरम नाही ना. आता कोळशाने नियोजन चालवतो. मे बी टाईम उशीरच होणार आहे, फक्त काय अनफॉर्च्युनेटली काही विषय होणार म्हणजे झालं. बघत राहा, स्टेट येऊन. हे असंच आहे, ह्याच्यामध्ये इकडून एक मोड दाखवायचा, तिकडून एक मोड दाखवायचा, असं होतं रे. आपल्या आयडिया द्या सगळ्यांनी आता. माझ्या आयडिया बाबा म्हणते चुन्याच्या पुढीने काढा. पांडा तुझी काय आयडिया आहे? काय नाही आयडिया. घरी जावा माघारी. माझी डोक्यालिटी संपली इथं, कोळसाने काय व्हायना. डुप्लिकेट रे. बंद होत आलं. 11 वाजता कोळशाने काय व्हायना. 2000 years later. ओ काकू, पेन्सिल खडू बिडू आहे का? हा 2 मिनिटं मी शोधून दे. हा आणि आता तुमचं तेच बोलणं ऐकत होतं, म्हणलं आता यांना खडू कुठं सापडायचं. Few moments later.
सो फायनली जवळपास 1:15 वाजलेले आहेत आणि आत्ता कुठं काम फायनल झालेलं आहे. 11-12 वाजता द्यायचं होतं काम ते 1 वाजता, पण अनफॉर्च्युनेटली ते पार्टीचे पण लोक काय आलेले नाहीत, त्यांना पण उशीरच होणार आहे म्हणून बरंच काम झालं. आणि विषय नेमका असा भागवाभागवीने केला आहे. आता काय कुठं करून ते मॅनेज केलेलं आहे तुम्हाला काय सांगू. तर काम तर तुम्हाला दाखवणारच आहे. काम दाखवायच्या आधी माझं पण तोंड बघा जरा तुम्ही. 2 मिनिट बघा, नुसतं येऊन जाऊन नुसतं कामाचंच दाखवते आणि दुसऱ्यालाच दाखवते. मला पण बघायची सवय लावून घ्या. आज सांगायचा विषय असा होता की आज सकाळ दिवसभर म्हणलं काहीतरी करण पण काय कुठलं कंटेंटच भेटलं नाही. पण नेमकं रात्रीचं काम होतं ते डोक्यातनंच गेलं. दिवस सकाळी पण 1-2 कामं झाली, वेळच नाही भेटला व्लॉग करायला. मग आता काम जे झालं आहे त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणच, आणि आत्ताचे पण कामाचे व्हिडिओ दाखवतो. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करून कमेंट करायला विसरू नका. आता 1 तर इथंच वाजलेले जायला, मे बी इथून निघायला 1:30-1:45, घरी जायला 4. म्हणजे आजची अख्खी रात्र तशीच. सकाळी कॉलेजला जायचं आहे. धावपळ काय कमीच नाही, पण ठीक आहे चालायचंच. की गंमत इथं झाली की इथं म्हणजे सगळं असं एकदम डेकोरेटिव्ह काम होतं, डिझाईन होती. पण नेमकं डिझाईन करायला ज्याची गरज आहे मेन म्हणजे खडूच विसरले. मग जी फजिती झाली ते आता आम्हालाच माहिती. त्या फजितीमुळं अर्धा तास गेला आहे. इकडं तिकडं हे कर शोध, हे कर, इकडं बघन तिकडं बघ. कोळसा घेतला, शेवटी कोळशाने थोडंफार आखून काहीतरी केलेलं आहे. तुम्हाला काम कसं वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा. सगळ्या क्लिपा दाखवतोच सकाळच्या कामाच्या, पण त्याच्यात ॲड करून टाकतो. कमेंट करून सांगा काम कसं होतंय. आणि आता इथून निघताना थोडंफार काहीतरी थोडे वचन देतो. परत एकदा तुम्हाला तोंड दाखवतो. तोपर्यंत स्टे ट्यून. Few moments later. कसं करावं काहीच. नुसती धावपळ अशी असली ना, असा विषय असतो. चालायचंच. हा काय करायचं एवढं. अजून बॉक्स येतोय. एवढ्यासाठी लाईट अँड बेट काय करायचं. काय ते मटेरियल तिकडे जाऊन द्यायचे. चला तुम्ही चला. Few moments later. जलवा है हमारा. गेटची एक दुसरी चावी नसल्यामुळे काहीतरी वेगळंच कुटाणा होतंय. हे कुटाणे दररोजच चालू आहेत. रात्रीचं काम म्हणलं की हेच कुटाणे. आता ते दररोज म्हणतोय चावी बनवून घेईल. पण मेंटॅलिटीच जागे होणे सध्या ह्या जरा 10-15 दिवसात. चालायचंच.
तर फायनली जवळपास 3 वाजत आलेत आणि आत्ता कुठं घरी आलो आहे. कामाचे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेत. आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचं जर काही इव्हेंट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दरवेळेस नंबर देतोयच, कॉन्टॅक्ट करा. दिवसभरात काही वेळ भेटला नाही म्हणून जवळपास संध्याकाळीच व्लॉग चालू केला. आज पण जवळपास सगळ्या कामाचाच व्लॉग झालेला आहे. म्हणजे दररोज उठसूट नुसते कामाचेच व्लॉग होतात. तेवढं जरा शेड्यूलच चालू आहे कामाचं. म्हणजे दिवसातनं 1 2 2 2 2 3 नाही म्हणलं तरी 2-3 कामं होत आहेतच. बघू उद्याच्या व्लॉगमध्ये काय दुसरं दाखवण्यासारखं झालं तर दुसरं दाखवू. एक कंटेंट सरप्राईज कंटेंट करावं, त्याला पण टाईम भेटाना. लवकरच येईन आपल्या चॅनलवरती, म्हणून स्टेट येऊन चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. आणि पुढच्या एका इंटरेस्टिंग व्लॉगसाठी स्टेट येऊन. आणि आत्ता तरी माझी एनर्जी एवढी डाऊन आहे की व्लॉग एक्सटेंड करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. म्हणून आजचा व्लॉग इथंच एंड करतो. डन फॉर द डे. भेटूयात उद्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. गुड नाईट.